नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. केस गळती तुमची खूप जास्त प्रमाणामध्ये होत असेल आणि विविध प्रकारचे आयुर्वेदिक तेल वापरले, ट्रीटमेंट घेतल्या तरीही केस गळती तुमची थांबत नसेल. केस गळती ही सतत होत असेल आणि एका वेळेस केस विंचरल्यानंतर जर तुमचे इतके केस गळत असतील, अशा प्रकारचे तुमचे केस जर गळत असतील तर निश्चित तुम्हाला काळजी करण्याचं कारण आहे. केस गळती किंवा केस पांढरं होण्यासाठी जरी तुमच्या शरीरामधले पोषण तत्वाची कमतरता कारणीभूत असेल, त्याचबरोबर आनुवंशिकता कारणीभूत असेल. बरेच जण असं म्हणतात की आनुवंशिकतेमुळे केस हे जाणारच आहेत. केस आनुवंशिकतेमुळे गळतात हे मात्र जरी खरं असलं तरी आपल्या चुकांमुळे हे केस जास्त प्रमाणामध्ये गळतात आणि जो तुम्हाला बाल्डनेस म्हणजे तुमचे केस जाण्याचं जे प्रमाण आहे ते खूप फास्ट रीतीनं होतं. असं का होतं? जरी ट्रीटमेंट जरी घेतल्या, आयुर्वेदिक तेल वापरले तरी तुमचे केस का गळतात? तर त्याला मुख्य आणि कारणीभूत असणारा घटक म्हणजे हा कंगवा आहे. हा जो कंगवा तुम्हाला दिसतो आहे, हा आहे प्लास्टिक किंवा फायबरचा कंगवा. बाजारामध्ये याच प्रकारचे सगळे कंगवे आपल्याला मिळतात आणि आपण बिनधास्त कंगवे वापरतो आणि या कंगव्यामुळे आपले केस जे आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये गळतात. याच्या आधीसुद्धा मी तुम्हाला याविषयी थोडक्यामध्ये माहिती सांगितली होती. ज्यांनी हा कंगवा बदलला त्यांनी मला कमेंट करून सांगितलेलं आहे त्यांची केस गळतीची जी समस्या आहे ती 90% ऑटोमॅटिक कमी झालेली आहे. हा कंगवा का वापरायचा नाही आणि कोणता कंगवा वापरायचा आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तर आता या कंगव्यावर तुम्ही पाहिलेलं असेल, हा जो प्लास्टिकचा किंवा फायबरचा कंगवा आहे, हा कंगवा केसांमध्ये फिरल्यानंतर त्याच्यावर एक प्रकारचा प्रभार तयार होतो, एक चुंबकत्व त्याच्यामध्ये तयार होतं आणि ते आपल्या केसांना असं ओढून घेतं. बघा तुम्हाला दिसत असेल, हा केसांना डायरेक्ट असं आपल्याकडं खेचून घेतो. चुंबक जसं लोखंडाला खेचून घेतं त्या प्रकारे हा केसांना खेचून घेतो, केसांना ओढून ठेवतो. त्यामुळं काय होतं, तुमच्या केसांमध्ये जो गुंता झालेला आहे, केसमध्ये तुमच्या एकमेकांमध्ये जे गुंतलेले आहे ते मोकळे करण्यासाठी आपण कंगवा वापरतो. हे जरी खरं असलं तरी हा प्रकारचा जो कंगवा आहे तो काय करतो, तुमचे केस आणखी जास्त चांगल्या प्रकारे तो पकडून ठेवतो आणि त्यामुळे तुमच्या केसांमधला जो गुंता आहे तो निघण्याऐवजी केस तुमचे मुळासकट उपटून येतात आणि त्यामुळं केसांची जी गळती आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये होते. म्हणून तुम्ही कितीही ट्रीटमेंट जरी घेतल्या, आयुर्वेदिक तेलं जरी वापरले तरी तुमची केस गळती ही तुम्हाला कमी झालेलं दिसत नाही. आणि म्हणून तुम्हाला जर तुमची केस गळती कमी करायची असेल, केस गळती थांबवायची असेल तर तुम्ही हा कंगवा बदला आणि त्याच्याऐवजी तुम्ही काय करा, या प्रकारचा कंगवा वापरा. आता हा जो कंगवा तुम्हाला दिसतो आहे हा आहे लाकडी कंगवा. लाकडाचा कंगवा तुम्हाला कुठेही बाजारामध्ये किंवा मॉलमध्ये सुद्धा हा मिळतो. साधारणतः 50 ते 60 रुपये आपल्याला याच्यासाठी खर्च येतो. जर तुम्हाला लाकडी कंगवा नाही मिळाला तर तुम्ही काचेचा कंगवा सुद्धा वापरू शकता. पण काचेचा कंगवा म्हणून काही जण फायबरचा कंगवा विकतात, त्याच्यामध्ये फसू नका. शक्यतो लाकडीच कंगवा वापरा. याचं कारण असं आहे की तुम्ही हा जर कंगवा कितीही तुम्ही केसामध्ये घासला, किती वेळेस जरी तुम्ही केस विंचरले तरी हा जो कंगवा आहे हा केसांना ओढून घेत नाही. ज्या प्रकारे हा कंगवा तुम्हाला केस ओढून घेतलेला दिसतो त्या प्रकारे हा कंगवा तुम्हाला दिसतंय की कुठल्याही प्रकारचा याच्यावर प्रभार तयार होत नाही आणि हा केसांना ओढून ठेवत नाही, धरून ठेवत नाही. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा इलेक्ट्रिकली पूर्णपणे न्यूट्रल असतो लाकडाचा कंगवा. त्यामुळे हा जो तुमचे केस मोकळे करण्याची क्षमता याच्यामध्ये जी असते ती खूप चांगली असते आणि केस एकदा जर तुम्ही मोकळे केले तर तुमच्या केसामध्ये परत गुंता होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही केसावर कुठल्याही प्रकारचं तेल लावलेलं असेल तर त्या तेलाचा, आता काय करतो आपण बऱ्याच वेळेस तेल वेगवेगळ्या प्रकारचे तेल लावतो आणि ज्या वेळेस या कंगव्याने आपण विंचरतो त्यावेळेस या कंगव्यावर लागलेला मळ आणि ह्या कंगव्यावर तयार झालेला विद्युत प्रभार निर्माण झालेला असतो, तो विद्युत प्रभार त्याचबरोबर त्याच्यावर साठलेला मळ आणि तेल या सर्वांचा एकत्रित परिणाम रासायनिक अभिक्रिया होते आणि केसाला तुमच्या इन्फेक्शनसुद्धा होतं. तसं या प्रकारच्या कंगव्यामुळे तुमच्या केसावर कुठल्याही प्रकारचा प्रभार निर्माण होत नाही. त्याचबरोबर या कंगव्याने विंचरल्यामुळे केसामधली जरी मळ यायला लागली तरी कुठल्याही प्रकारची रासायनिक अभिक्रिया लाकडांमुळे होत नाही आणि त्यामुळे तुमचे केस जे आहे ते केस गळतीचं प्रमाण हे ऑटोमॅटिकली कमी होतं. तुम्ही हा कंगवा बदलून बघा, लाकडी कंगवा वापरा. पावसाळ्यामध्ये तर विशेषतः
हा कंगवा तुम्ही अवश्य वापरा. पावसाळ्यामध्ये केस गळतीचं प्रमाण हे खूप जास्त असतं, म्हणून लाकडी कंगवा हा असा कंगवा वापरायला सुरुवात करा. बघा तुमचे केस हे 90% ऑटोमॅटिक कुठलाही उपाय न करता सुद्धा तुमचं केस गळण्याचं जे प्रमाण आहे ते 90% तुम्हाला कमी झालेले दिसेल जर तुम्ही हा कंगवा, लाकडाचा कंगवा वापरायला सुरुवात केली तर गोष्ट अगदी साधी आहे, परंतु आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही. आपण उपाय करतो, बऱ्याचशा गोष्टी करतो, परंतु साध्या गोष्टीकडे आपलं लक्ष जात नाही. म्हणून मुद्दाम मी तुम्हाला या प्रकारचा जो कंगवा आहे तो दाखवला. बऱ्याच जणांची तक्रार असते की हा अशा प्रकारचा कंगवा आमच्याकडे मिळत नाही, तर सगळीकडे मिळतो. अगदी मॉलमध्ये सुद्धा हा कंगवा आपल्याला मिळतो. लाकडाचा कंगवा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा वापर केस विंचरण्यासाठी करायचा आहे. तुम्ही अवश्य करून बघा. आणि तुमची जर केस गळतीची समस्या निश्चितपणाने थांबली तर तुम्ही कमेंट करून मला अवश्य सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपाय तुम्ही अवश्य शेअर करा. कारण गोष्ट साधी असली तरी याचा इम्पॅक्ट जो असतो तो खूप मोठा असतो. म्हणून हा उपाय तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यांनाही याचा फायदा होईल. धन्यवाद.